इकडे शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांच्या पाठोपाठ कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय। तत्वांशी तडजोड करून कोणासोबतही सत्ता नको असं हर्षवर्धन जाधव यांनी या पत्रात म्हटलंय। शिवसेनेचा जन्म हा सत्तेच्या हावरटपणासाठी नाही तर मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अखंड महाराष्ट्रासाठी झालाय। मात्र आता आम्हाला सत्तेसाठी तडजोड करण्यास सांगितलं जातंय, मराठी अस्मिता विसरायला सांगितलं जातंय आणि ज्यांना भ्रष्टवादी काँग्रेस संबोधलं जातं त्यांचाच पाठिंबा घेण्याचा विचार केला जातोय। मात्र शिवसेनेनं कोणत्याही दबावापुढे झुकू नये अशी भूमिका हर्षवर्धन जाधव यांनी या पत्रातून स्पष्ट केली आहे। महाराष्ट्राची जी आजची राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थिती संदर्भामध्ये आम्ही माननीय उद्धव साहेबांना एक पत्र लिहिलेलं आहे। हे पत्र अत्यंत महत्त्वाचं पत्र असून या पूर्ण पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचं, सर्वसामान्य शिवसैनिकांचं काय मत आहे हे याचं प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न या पत्राच्या निमित्ताने झालेला आहे। मोठ्या प्रमाणात अपप्रचार चालू आहे महाराष्ट्रामध्ये की शिवसेना मंत्रिपदासाठी त्या ठिकाणी मागेपुढे करते आणि शिवसेना मंत्रिपदासाठीच त्या ठिकाणी अडकून बसलेली आहे। वास्तविकता तशी नाही। शिवसेनेचे वेगळे उद्देश महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आहेत असं आमचं वैयक्तिक मत आहे आणि त्या पद्धतीने आम्ही माननीय उद्धव साहेबांना ते कळवलं।